गाइस, आज पावसामुळे आम्हाला सुट्टी आहे, पण माझ्या मिस्टरांना नाही आहे, ते ऑफिसला निघालेत. सो मला आज एकटीलाच डे स्पेंड करायचा आहे. इट्स टाइम टू एक्सरसाइज. एक्सरसाइज झाल्यानंतर खूप दम भरतो, पण तरी पण एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. यांची किती गडबड चालू आहे. खर्च आमच्या नावांना वाढतच चाललंय, असं आमचं डिस्कशन सुरू आहे ऑफिसला जाता जाता. ओ कसे आमचे हिरो तयार झाले. बस जाय माझी. गडबड खूप गडबड झालेली आहे. सॉक्स घातले, शूज घातले की पहिलं ह्यांना हात धुवायचे असतातच. खूप हायजीन प्रेमी इंसान आहे हा. काय चलो बाय. आय मिस यू. लवकर या. बाय. त्यानंतर ना मग मी छान अशी रेडी झाले आंघोळ वगैरे करून, आणि मग म्हटलं काहीतरी ब्रेकफास्ट वगैरे करावं. पण रात्रीचा उरलेला भात होता, तोच मी असं फ्राय केला आणि खाल्लेला आहे. आता लेट्स सी हॉल आवरून घ्यावा असं म्हणते. सो हॉल आवरून घेते आणि मग पुढे काय करायचं ते ठरवते. महाराजांचा फोटो जरा मला धूळ बसल्यासारखा वाटला, म्हणून म्हटलं ते पुसून घ्यावं. काही झालं तरी महाराजांच्या फोटोवर कसल्याही प्रकारची धूळ झालेली मला आवडत नाही. सो मी छानपैकी असं क्लीन करून घेतलेला आहे महाराजांचा फोटो, की ते ॲक्टिव्ह अँड क्लीन अँड नीट दिसतंय. की बाबा रे, झाडांचं पाणी पण चेंज करायचंय, की मग तोपर्यंत मग म्हटलं झाडांची पानं वगैरे काही खराब झाली असली, जे गळत आहेत ते काढून टाकते मी झाडांची पानं, आणि त्याला मग पाणी बदलते. झाडांमध्ये पाणी जरा कमी झालेलं दिसते, पाणी चेंज केलं की झाडांना छानपैकी मुळ्या येतील, म्हणून मी पाणी चेंज करत असते. त्याचं पाणी चेंज केलेलं आहे, तर मग जे होतं तिथं ठेवून देते. आता खूप असं छान हे झाड आहे. होप्सो याला कधी मुळ्या येत आहेत. जेव्हा मुळ्या येतील तेव्हा मी ते कुंडींमध्ये लावणार आहे. हा सोफा पण अस्ताव्यस्त पडलेला दिसतोय, तो व्यवस्थित लावून घेते. सो गाइस, सोफा पण व्यवस्थित छानपैकी लावून झालेला आहे. आता जो काही कचरा असेल तो मी काढून छानपैकी झाडू मारून घेणार आहे. झाडू मारून झाला की मग मी थोडा आराम करेल. सगळं क्लीन अँड नीट झालेलं आहे. तर आपण आता झाडू मारून घेऊया. हे नसले की घरात माझं हेच असंच काम सुरू असतं, की बाबा रे घर स्वच्छ करा, त्यातच आपण रमून जातो ना. अदरवाईज मग मन लागत नाही. फक्त मोबाईल तर किती बघणार ना. मग मोबाईल बघता स्क्रोल करता कंटाळा आला की मग कपाट लावायचं, झाडू मारायचा, फरशा पुसायच्या, असली कामं करून घेते. म्हणजे मग माझा वेळ कसा गेला ते मला समजतही नाही. सो हा कचरा इतका नसतो कचरा खरं, पण तरी पण झाडू मारल्यानंतर घर खूप छान दिसून जातं, म्हणून मी झाडू मारते. प्लसमध्ये मग फरशा पण लागल्याच पुसून घेते. गॅलरी वगैरे मागची धुवून घेत असते मी सुट्टी असेल तेव्हा. सगळं झाल्यानंतर ना मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. तर मी अख्खा मसूर करणार आहे आज, आणि कोथिंबीरच्या वड्या. तर त्यासाठी मी जे काही साहित्य लागतं ते तयार करायला सुरुवात केली आहे. तर मग ते बनवून झालं की मग मी छानपैकी चपात्याची कणिक वगैरे मळेल.
किंवा यांना काय खायचं, भाकरी जर खायची असेल तर भाकरी पण प्लॅन करेल. तोपर्यंत मी मसाले भात बनवणार आहे, ह्या वड्या बनवणार आहे कोथिंबीरच्या, अक्का मसूर बनवणार आहे आणि मग आत्ता जस्टच माझी भांडी पण घासून झालेली आहेत. सो मी मोस्टली आता चहा पिणं टाळते. हे असतील तरच कधीतरी चहा वगैरे होत असतो माझा, अदरवाईज मी चहा पिणं टाळते. आणि मग चला आता आपण अळूच्या वड्या नाही, कोथिंबीरीच्या वड्या तयार करायला घेऊयात. आपल्या कोथिंबीरच्या वड्या आता रेडी आहे, मी तळायला घेतल्या. सो कशी टेस्ट आहे यांनी खाल्ल्यानंतर ना मी तुम्हाला नक्की त्याचा रिव्ह्यू व्हिडिओमध्ये सांगेन. भाऊजींची एंट्री झालेली आहे. अशा प्रकारे आज जे मी मेनू बनवला होता ते ताट भरून रेडी आहे आणि आमच्याकडे भाऊजी पण जेवायला आले, त्यांच्यासाठी पण हे ताट बनवलेलं आहे. सो आपण कसं झालं जेवण हे भाऊजींना आणि अहोंना विचारून फीडबॅक घेऊ. अशा प्रकारे सगळं काही जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी भांडी घासायला घेतली. भांडी घासून चिकन वगैरे धुतला कीच मला एकदम फ्रेश आणि भारी वाटतं. तेव्हाच मी बाकीचं सगळं आवडून झोपायला जाते. कसं होतं जेवण? खूप छान, खूप मस्त होता. आय एन्जॉयड इट लॉट. भाऊजी कसं होतं जेवण? मस्त होतं. इतका असा सगळा दिवस गेल्यानंतर ना आम्ही दोघं शांत बसलो आणि ह्यांनी माझ्यासाठी खूप छान गाणं गायलं. तुम्हाला आवडतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी जो दिवस स्पेंड केला तो कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि यांचे आम्ही फ्युचरमध्ये गाणी पोस्ट करणार आहोत, ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय शिवराय.